नमस्कार मंडळी, आज आपण जिथे विष्णूचे वास्तव्य तिथे लक्ष्मीचा निवास ही कथा आज आपण ऐकणार आहोत. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती याची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू आणि भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. त्यावेळी विविध रत्नांबरोबर सागरातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी भूतलावर अवतार घेतात त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीसुद्धा ही विष्णूची सहचारिणी होण्यासाठी भूतलावर अवतरली होती. देवी लक्ष्मी रामावतारात सीता बनली, तर कृष्णावतारात ती लक्ष्मीच्या रूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती. कल्की पुराणानुसार कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार असून त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर येणार असे सांगितले जाते. म्हणूनच जिथे लक्ष्मीचे वास्तव्य आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतो, अशी ही आजची कथा आहे. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.